नमस्कार. मी रविराज मधुकर दुधगावकर, लोकनियुक्त सरपंच, शिरवळ तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिरवळ गटाच्या निवडणुकीत शिरवळ गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय उदयदादा कबुले, तसेच शिरवळ पंचायत समिती गणामध्ये माजी आदर्श सरपंच सौ छायाताई जाधव हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं. पंचायत समितीच्या संदर्भात छायाताई जाधव या 2012पासून 2017पर्यंत ग्रामपंचायत सरपंच म्हणून त्यांचा कार्यकाल होता. या 5 वर्षात उदयदादा कबुले, आदरणीय माजी सभापती अण्णा तांबे आणि सर्वच सदस्यांच्या सोबतीने अतिशय शिरवळचा शाश्वत विकासावर भर दिला. शिरवळचे अंतर्गत काँक्रीट रस्ते, शिरवळचे भुयारी गटरे आणि हाय मास्क पोल अशी अतिशय चांगली आणि जिल्ह्यात नावाजलेली कामं त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाली. हा जो विकास 2012पासून 2017पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने विकास झाला. विविध समाज मंदिरे असतील किंवा शाळांच्या संदर्भात पण त्यांनी शाळेसाठी पण भरपूर प्रमाणात मदत केली. हा विकास 2017पासून 2022पर्यंत कुठंतरी शाश्वत कामाचा विकास खुंटल्यासारखं वाटत होतं. या काळामध्ये शिरवळमध्ये शाश्वत असे काहीच काम झाले नाहीत. 2022 नंतर 10 जानेवारी 2023मध्ये मी सरपंच म्हणून कार्यकाल चालू केल्यानंतर माझ्यासोबतच आजच्या पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ छायाताई जाधव या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य म्हणून वॉर्ड नंबर 6मध्ये मताधिक्याने निवडून आल्यात आणि त्या सभागृहात आमच्यासोबत सहकारी म्हणून काम करतात. या 3 वर्षात, मागील 3 वर्षात 10 जानेवारी 2023 पासून आजपर्यंत ग्रामपंचायतमध्ये विविध शाश्वत कामासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, रोजगार, शेती आणि क्रीडा या सप्तसूत्रीवर ग्रामपंचायतीचे काम चालू आहे. आणि यामध्ये संपूर्ण 23 अंगणवाड्या असतील, जिल्हा परिषदेच्या 4 शाळा असतील आणि इतर 18 एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, याला CSRच्या माध्यमातून आम्ही प्रचंड प्रमाणात मदत केली. स्वच्छतागृहापासून डिजिटलायझेशनपर्यंत संपूर्ण शाळेंचे काम केले. सटवाई कॉलनीची एक रोल मॉडेल स्कूल देखील आम्ही बनवलेली आहे आणि ती शाळा पाहण्यासाठी विविध ठिकाणावरून लोक येतात. वंचित घटकांच्या किंवा श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या वस्तीतील ही सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक शाळा आहे. म्हणजे विद्यार्थी लॅपटॉप आणि टॅबचा वापर करतात, स्मार्ट बोर्डचा वापर करतात. अतिशय सुंदर अशी शाळा आमच्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून CSR फंडाच्या सहकार्यातून बांधली गेली आहे. विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. शिक्षणाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने शिरवळ समृद्धी एकात्मिक घनकचरा प्रकल्प उभारलेला आहे आणि या प्रकल्प हा भारतातला सर्वात अत्याधुनिक प्रकल्प ग्रामपंचायत लेवलवरचा पहिलाच प्रकल्प आहे, ज्याला खूप जास्त प्रमाणात विविध राज्यातून लोक व्हिजिटला येतात. त्याचा लोकार्पण सोहळा 18 तारखेला आपण 18 फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा देखील करणार आहोत. आत्ता शिरवळमधील जवळजवळ 97% कचऱ्याची विल्हेवाट सदर प्रकल्पामध्ये चालू आहे आणि अतिशय योग्य वेळी घेतलेला आणि शिरवळच्या शाश्वत विकासासाठी घेतलेला आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी योग्य निर्णय ठरला. पुढच्या 50 वर्षाचा विचार करून या प्रकल्पाची आम्ही निर्मिती केली आहे. म्हणजे यात ओल्या कचऱ्याचं, सुक्या कचऱ्याचं, सॅनिटरी वेस्टचं, डोमेस्टिक हॅझार्डस वेस्टचं आपण रिसायकलिंग करतो. आत्ता नुकतंच शिरवळमध्ये कोकोपीट, थर्माकोल रिसायकलिंग या पण गोष्टी आपण आत्ता बसवतो. याचा पुढचा प्रकल्प बायो वेस्टवर आपण बायोमिथेन गॅस तयार करणार आहोत आणि बायोमिथेन गॅसमधून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहोत. हा देखील प्रकल्प आत्ता नुकताच चालू होता आहे कचरा प्रकल्पावर. शिरवळ समृद्धी घनकचरा प्रकल्प हा पूर्ण सोलरवर चालू असल्यामुळे इलेक्ट्रिसिटी बिल येत नाही आणि त्यामुळं त्यात खर्च अत्यल्प आहे. परंतु 1 वर्षाच्या आतच आम्ही तो प्रोजेक्ट हा प्रॉफिटमध्ये जाईल. म्हणजे जवळजवळ ग्रामपंचायतीला त्या प्रकल्पातून 15 ते 20 लाख रुपये वर्षाला
उत्पन्न मिळेल हा अतिशय चांगला प्रकल्प आम्ही उभारला आहे. अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबवलेले आहेत शिरवळमध्ये. खूप वाचनालय श्री रामदास मोफत वाचनालय हे जिल्ह्यात आदर्श ठरले आणि मला खात्री आहे राज्यात देखील आदर्श ठरेल. खूप वेगवेगळ्या कामावर आणि शाश्वत विकासावर शिरवळ ग्रामपंचायतीकडून काम चालू आहे. हेच काम जे 2012 ते 2017मध्ये शाश्वत विकासावर काम झालं होतं आणि आत्ता 23पासून पुढे शाश्वत विकासावर शिरवळच्या काम होत आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. शिरवळची प्रत्येक गोष्ट 25 वर्षे पुढचा विचार करून शिरवळच्या ग्रामपंचायतीमध्ये सौ छायाताई जाधव यांच्या सोबत सहकारी म्हणून त्यांच्यासोबत विविध प्रकारचे आम्ही निर्णय घेतो. याला संपूर्ण साथ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुले, तर माजी सभापती राजेंद्र अण्णा तांबे यांची संपूर्ण साथ मिळते. तसेच या प्रत्येक प्रकल्पाला आणि प्रत्येक विकास कामाला एक ताकद ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद पाटील करत असतात आणि मकरंद पाटील करत असल्यामुळे मकरंद हात बळकट करण्यासाठी मी पुनश्च एकदा समस्त शिरवळकर आणि गणातील मतदार बंधू भगिनींना विनम्रपणे आवाहन करतो की तुम्ही यावेळेस आपलं बहुमोल मत घड्याळाला द्या. सौ छायाताई सुभाष जाधव आणि श्री उदयदादा कबुले यांच्या पाठीशी उभं राहा आणि मकरंदाबांचे हात बळकट करा. हीच खरी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली राहील हे मी निश्चितपणे नमूद करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.